आपला सह्याद्री म्हणजे एक निसर्गाचा चमत्कारच आणि गेल्या आठवड्यात त्यातीलच एक बघायला मिळालं ते म्हणजे एकोल्हेचं हे नैसर्गिक कुंड. नॅचरल इन्फिनिटी पूल म्हणून ख्याती मिळवलेला हा नैसर्गिक कुंड एकदम जबरदस्त आहे. आता इंस्टाग्राममुळे प्रचंड व्हायरल झालेला आणि जितका सुंदर तितका जीव घेणा असलेला हा ट्रेक. चला तर मग या नॅचरल इन्फिनिटी पूलची सफर करायला. तिथे कसं पोहोचायचं आणि कोणती काळजी घ्यावी लागेल यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आम्ही पुण्यामधून सकाळी 6 वाजता सुरुवात केली आणि भोरंबी वॉटरफॉलचं हे लोकेशन पुण्यापासून जवळजवळ 100 किलोमीटर आहे. चला तर मग हेच लोकेशन मॅपमध्ये बघूया. पुणे, पिंपरी चिंचवड, कामशेत, लोणावळा. लोणावळ्याकडून कोरेगडला जाणाऱ्या रस्त्याने कोरेगडला डाव्या हाताला ठेवून तुम्हाला बांबुर्डेपर्यंत जायचं आहे. बांबुर्डे म्हणजे गणगड किल्ल्याच्या पायथ्याचं गाव. पुण्यापासून ते या वॉटरफॉलपर्यंतचा रस्ता एकदम टॉप आहे. तसेच इकडे जाण्यासाठी आपण मुळशी मार्गेही जाऊ शकतो. रस्त्यात एक ठिकाणी थांबून मस्तमध्ये नाश्ता केला आणि तिथून पुन्हा पुढच्या रस्त्याला लागलो. लोणावळा मार्गे जाताना बांबुर्डे गावाच्या अलीकडेच म्हणजे 2 किलोमीटरवर तुम्हाला एक हनुमान मंदिर लागेल. एक छोटंसं हनुमान मंदिर जिथे तुम्हाला गाडी पार्क करून पुढे चालत जायचं आहे. चालायला सुरुवात केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात तुम्हाला एक पडकं घर दिसेल. त्याच्याच बाजूने आपल्याला सरळ पुढे चालत राहायचं आहे. खरे तर हे लोकेशन एकदम सिक्रेट होतं, त्यामुळे आम्ही एवढी इथं गर्दी असेल असं इमॅजिनच केलं नव्हतं. चालताना आपल्याला समोर तैलबैल किल्ला दिसतो. पावसाळ्यामध्ये घनगड आणि तैलबैलसाठी येथे भरपूर पब्लिक असते, पण पावसाळ्यानंतरही आता इकडे पब्लिक वाढत आहे. इथून थोडंसं पुढं आल्यानंतर उजव्या हाताला आपल्याला दगडी पायऱ्या खाली उतरताना दिसतात. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं तुम्हाला या दगडी पायऱ्याने खाली उतरावं लागते. आणि ही घळई म्हणजेच भोरंबी नदीचं पात्र आहे. आता तरी इथं सॅटर्डे आणि संडेसाठी भरपूर पब्लिक येत आहे, पण तुम्ही वीकडेला येणार असाल तर पब्लिक कमी राहील. 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण खालीपर्यंत येऊन पोहोचतो आणि आता याच रस्त्याने आपल्याला पुढं चालत राहायचं. इथले इतके मोठे दगडधोंडे बघून आपण फक्त इमॅजिनच करू शकतो की इथे पावसाळ्यात किती मोठा प्रवाह वाहत असेल. आत्ता सुद्धा तिथं पाण्याचा छोटासा प्रवाह वाहत होता. या सर्व कातळांवरून चालताना प्रचंड घसरण जाणवत होती आणि काही ठिकाणी रस्ता खूपच अवघड आहे. या भोरंबी वॉटरफॉलच्या मेन कुंडाकडे जाताना आपल्याला असे छोटे मोठे बरेच कुंड दिसतात. या ठिकाणाकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा गावातील लोकांचं लक्षच नसल्याने इथला रस्ता अजून एक पाऊल वाटत आहे. त्याच रस्त्याने जवळजवळ पाऊण तास चालत राहिलो आणि शेवटी त्या नैसर्गिक कुंडाजवळ पोहोचलोय. त्या थंडगार पाण्याचा पहिला स्पर्श आणि वरून उडी मारतानाचं झालेलं ॲडव्हेंचर माझ्या अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. जवळजवळ 40 ते 50 फूट खोल असलेलं हे नैसर्गिक कुंड आणि तिथून पलीकडे दिसणारा एक अजस्र सह्याद्री, हे सगळं अगदी भन्नाट आहे. जबरदस्त फिलिंग आहे, एकदम जबरदस्त. त्यानंतर प्रत्येकजण फक्त पोहण्याचा आनंद घेत होता. इतक्या कडक उन्हामध्ये पाण्यामध्ये अगदी थंडावा जाणवत होता. 5 स्टार हॉटेलच्या इन्फिनिटी पूललाही मागे टाकणारा हा नैसर्गिक इन्फिनिटी पूल
येतानाचे सगळे ॲडव्हेंचर आणि सगळा थकवा दूर करून टाकतो. आणि समोर दिसणारी ही एकोले व्हॅली जवळजवळ 30 ते 40 फुटांवरून उडी घेताना मनात एक भीती नक्कीच जाणवते. पण त्या भीतीवर जर तुम्ही मात करू शकलात तर मग जिंकलंच. पावसाळ्यानंतरही असे एखादं नैसर्गिक ठिकाण अनुभवायला मिळेल असं वाटलं नव्हतं. 2 ते 3 तास त्या जागेचा आनंद घेतला आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. जर तुम्ही हा ट्रेक करणार असाल तर स्वतःसोबत जाताना चांगले ट्रेकिंग गिअर्स घेऊन जावा. रोप किंवा पायामध्ये चांगले शूज असणं गरजेचं आहे. तसेच या ठिकाणाच्या अगदी जवळ म्हणजे 5 ते 10 किलोमीटरमध्ये घनगड आणि तैलबैल हे दोन्ही किल्ले आहेत. लोणावळ्याच्या दिशेने जाताना तुम्हाला कोरीगड, मोरगिरी आणि तुंग हेही किल्ले दृष्टिक्षेपात पडतात. कामशेतमध्ये जेवणाचा बेत एकदम ओके झाला होता. चला तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.